नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 2017च्या शिक्षक भरतीचा जो उर्वरित राऊंड आहे त्याची एक यादी लागलेली आहे आणि माजी सैनिकांचा जो राऊंड आहे त्याची दुसरी यादी, जी उर्वरित यादी आहे माजी सैनिकांच्या जागांची, ती लागणं बाकी आहे। आता 2023चे 2,16,000 अभियोग्यता धारक हे शिक्षक भरतीची वाट पाहत आहे। 2,16,000पैकी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते कित्येक महिन्यांपासून शिक्षक भरतीची वाट बघत आहे, परंतु अजून देखील डिसेंबर महिना लागला तरी जाहिराती आलेल्या नाही। म्हणजे ही भरती 100% ही 2024 मध्ये होणार आहे। शिक्षक भरती 2022 असं या परीक्षेला नाव दिलेलं आहे। ही परीक्षा 2023 मध्ये अगदी 20 दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात आली आणि 2022 ची परीक्षा 23 ला घेतली आणि तरी देखील 1 वर्ष झालं आहे, भरतीची प्रोसेस काहीच नाहीये। रजिस्ट्रेशन केलं म्हणजे भरतीची प्रोसेस पूर्ण होत नाही, हे जवळजवळ सर्व अभियोग्यता धारकांना माहीत आहे। कारण सर्व अभियोग्यता धारक हे टीईटी सीटीईटी क्वालिफाईड आहे, एक नाही तर 4-4 5-5 वेळा क्वालिफाईड आहे आणि त्यानंतर टीएआयटी नावाची अभियोग्यता ही एक्झाम दिलेली आहे। तरी देखील अजूनही शिक्षक भरतीची पुढची प्रोसेस काहीच झालेली नाही। एक्झाम होऊन, परीक्षा होऊन 9 महिने लोटलेले आहे। मग अशामध्येच जी बीडची घटना झालेली आहे की बीडमध्ये एक कोमलताई आहेत, कोमल मॅडम आहेत, त्यांनी शिक्षक मंत्र्यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जाऊन शिक्षक भरती कधीपर्यंत होऊ शकते, शिक्षक भरतीला विलंब का लागतो आहे, असे 1-2 प्रश्न त्यांना केले असता, म्हणजे एकच प्रश्न केला असता शिक्षण मंत्री प्रचंड भडकले आणि शिक्षण मंत्र्यांनी अगदी त्यांना डायरेक्ट तुम्हाला मी डिस्क्वालिफाईड करतो अशा प्रकारे शिक्षण मंत्र्यांनी त्यांना धमकी दिली। आता जर शिक्षक भरती होऊन, परीक्षा होऊन 9 महिने लोटले आणि जाहिरातीच आल्या नाही, तर मग अभियोग्यता धारक तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, तर मग कोणाला प्रश्न विचारणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जर प्रश्न विचारला असता, जर तुम्ही डिस्क्वालिफाईड होण्याची धमकी देत असाल, तर संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की नाही, अशा प्रकारे म्हणजे शिक्षण मंत्री म्हणतात की इतिहासातील मोठी भरती केलीच नाही, फक्त आश्वासनं आणि खोटी आश्वासनं यांनी दिलेली आहे। अजूनही यांनी कुठल्याच प्रकारची भरती केलेली नाही। जो 2017चा राऊंड होता तो होणारच होता, तो शिक्षण मंत्र्यांनी काही विशेष प्रयत्न केले नाही, त्यासाठी आमच्या अभियोग्यता धारकांनी उपोषण केलेले आहेत। म्हणजे शिक्षण मंत्री ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत की आणि त्याचबरोबर ही गोष्ट करून देखील त्यांनी प्रेस घेतली, एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील त्यांनी स्वतःच्या ज्या मतांचं हे केलं की आम्ही डिस्क्वालिफाईड करू शकतो। म्हणजे हे सरकार नेमकं, तुम्ही विद्यार्थ्यांना धमकी देऊन ह्या गोष्टी करू शकत नाही। तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही धमकी देऊ किंवा आम्ही डिस्क्वालिफाईड करण्यासाठी त्यांना म्हणू, आणि शिक्षण मंत्र्यांनी हे एकदा नाही खूपदा केलेलं आहे। आता तुम्ही एक क्लिप व्हायरल होताना देखील बघितलेली असेलच, ज्या प्रकारे कोमल मॅडमला देखील त्यांनी तीच धमकी दिली। त्याचबरोबर काही अजून अभियोग्यता धारकांनी त्यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड शिक्षण मंत्री ओरडून वगैरे बोलतात। शिक्षण मंत्र्यांमध्ये स्वतः संयम नाही, ते इतरांना श्रद्धा आणि सबुरीबद्दल बोलतात। आता या सगळ्या गोष्टी मला आपल्या चॅनलवर सांगण्याची गरज यासाठी पडते आहे की या गोष्टीची गरज आहे। मला बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी मेसेज करत आहे की मॅडम, शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जे संतोष लष्करे सर उपोषण करत आहेत त्या संदर्भामध्ये व्हिडिओ करा, पण माझी स्वतःची तब्येत काही दिवसांपासून बरोबर नसल्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही। त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक गोष्टी ज्या अपडेट आहेत त्या आपल्या कम्युनिटीला देण्याचा प्रयत्न केला। तर या गोष्टीच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना एवढं सांगायचं आहे मित्रांनो की ज्या गोष्टीची तुम्ही गेले 9 महिने 10 महिने वाट बघत आहात, ज्या शिक्षक भरतीची परीक्षा होण्यासाठी तुम्ही गेले 5 वर्षांपासून वाट बघत आहात, त्या शिक्षक भरतीसाठी आपल्यापैकीच एक अभियोग्यता धारक पुणे येथे आयुक्त कार्यालयात गेले 5-6 दिवसांपासून अन्न त्याग उपोषण करत आहे आणि त्याच दरम्यानमध्ये आता सध्या ही बीडची घटना घडलेली आहे आणि त्याचमुळे आता शिक्षक भरतीसाठी म्हणजे आंदोलन करण्याचं किंवा सपोर्ट करा तुम्ही, त्यासाठी हे अतिशय पोषक वातावरण आहे। त्यामुळे तुम्ही स्वतः ज्यांना शक्य होईल त्यांनी पुणे आयुक्त कार्यालयामध्ये जे आंदोलन होत आहे तिथे जाऊन त्यांना सपोर्ट करा। कारण शिक्षण मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत आहे, परंतु त्यांनी कुठेही म्हणजे सरकारपैकी कुठेही कुणीच जे संतोष लष्करे सर आंदोलन करत आहे त्यांची कुठे जाऊन विचारपूस केलेली नाही किंवा भरती प्रक्रिया आम्ही एवढ्या दिवसात करतो, तुम्ही आंदोलन हे करा किंवा आम्ही जाहिरात एवढ्या दिवसात टाकतो, अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचं काहीच आश्वासन दिलेलं नाही। तर त्याचमुळे हा व्हिडिओ करावा लागत आहे की तुम्ही
आम्हाला म्हणजे अभियोग्यता धारकांना सांगता की बेशिस्त वर्तन शिक्षण मंत्र्यांचं बेशिस्त वर्तन कुठे गेलं. मग जे शिक्षण मंत्री आम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलद्वारे किंवा इतर काही जे चॅनल आहे किंवा अभियोग्यता धारक आहे किंवा कुठलीही संघटना असो शिक्षण मंत्र्यांना साहेब सर किंवा माननीय शिक्षण मंत्री याशिवाय कुठलाच शब्दप्रयोग कधीच केला नाही ना. त्या दिवशी कोमल मॅडमनीही असं काही वक्तव्य केलेलं नाही. बेशिस्त किंवा ओरडून बोलणं किंवा रागात बोलणं असं देखील अजिबात झालेलं नाही. व्हिडिओ आता आतापर्यंत व्हायरल झालेला आहे, खूप जणांनी बघितला. ज्या प्रकारे शिक्षण मंत्र्यांनी स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स बोलून सांगितलं की नाही त्या अशा प्रकारे बोलल्या किंवा म्हणजे तुम्हाला एक सांगावं लागत आहे की अभियोग्यता धारक अशा प्रकारे बोलले. व्हिडिओ ऑलरेडी जगासमोर आहे, तर बेशिस्त वर्तन हे कुठून येतं हे आपल्याला दिसतच आहे. आणि शिक्षण मंत्री ज्या प्रकारे सांगते की आम्ही डिस्क्वालिफाईड करू शकतो, तर तुम्ही अजिबात करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. कारण की शिक्षण मंत्री ज्या प्रकारे खोटं बोलतात आतापर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे 15 जूनला नियुक्त्या देतो, त्यानंतर 1 ऑगस्टला देतो, त्यानंतर 10 ऑक्टोबरला नियुक्त्या मिळतील, तर अशा प्रकारे कुठल्याच नियुक्त्या मिळालेल्या नाही. कोणताच शब्द म्हणजे रोडमॅप जे सादर केलेले आहे ना कोर्टासमोर, त्यापैकी एकही रोडमॅप खरा ठरलेला नाही आणि कुठल्याच गोष्टी खऱ्या झालेल्या नाही. तर मग हे सत्यवादी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब हे ज्या प्रकारे स्टेटमेंट करतात की तुम्हाला प्रोसेस माहिती नाही का, तुम्हाला हे नाही का, तुम्हाला ते नाही का, आम्हाला सगळं माहिती आहे. प्रोसेस प्रत्येक अभियोग्यता धारकाला गेला तर आम्हाला पोपटपंची करण्याची गरज नाही. सर्वांना प्रोसेस माहिती नाही. प्रोसेस खरं तर शिक्षण मंत्र्यांनाच माहिती नाहीये. आम्ही आता अशी मागणी देखील करू शकतो ना की आम्हाला कमीत कमी DT अथवा नेट-सेट PhD क्वालिफाईड शिक्षण मंत्री हवा. आम्हाला असा शिक्षण मंत्री नको की ज्यांना अजिबातच नॉलेज नाहीये, ज्या गोष्टीचं अजिबात नॉलेज नाहीये आणि काही म्हणजे मीडिया समोर यायचं, एक पत्रकार परिषद भरवायची आणि त्यासमोर काहीही चुकीचे वक्तव्य करायचे. आणि सगळ्यांनाच प्रोसेस माहिती नाही, मला माहित आहे, परंतु ऍटलिस्ट एज्युकेशन सेक्टरमध्ये असणाऱ्या आणि ज्यांच्याकडे आम्ही आशेने बघतो त्यांना तरी प्रोसेस माहिती असावी. स्वतः माहिती न घेता चुकीची माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचविली जाते आणि त्याचमुळे काय होतं की शिक्षक भरतीला एवढा विलंब लागत आहे. कुणीच असं हे येऊन शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करत नाही. अशी कुठली प्रोसेस आहे, अशी कुठली एक्झाम आहे की ज्याच्या जाहिरातीच येत नाही आणि परीक्षा घेतात आणि जाहिराती येण्यासाठी विद्यार्थी रोडवर बसून उपोषण करत आहे आणि ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. आता कोमल मॅडमनी जे काही शिक्षण मंत्र्यांना जाऊन प्रश्न विचारला त्यामुळे तरी कुठेतरी आमच्या आंदोलनाची जी काही आंदोलन होत आहे त्याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे. कारण मित्रांनो, इतक्या दिवसांपासून ते उपोषण करत आहेत, त्यांची फॅमिली आहे, त्यांच्या जीवाला काही जर झालं तर मग त्यांनी काय करायचं. आज ते उपोषण करत आहे, बाकीच्यांना कुणाला काही गरज नाही आणि उपोषण ते एकट्यासाठी नाही करत आहे, सर्वांसाठी करत आहे. जागा भरपूर आहे मित्रांनो. काल आयुक्तांनी स्टेटमेंट करताना सांगितलं आम्ही 20,000 भरणार. मग तुम्ही 10,000 भरणार का, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. शिक्षण मंत्र्यांच्या तोंडातून पडलेलं एकही वाक्य आजपर्यंत खरं ठरलेलं नाही. त्यामुळे 5 डिसेंबरला आम्ही प्रेफरन्स देऊ हे कुठपर्यंत खरं ठरेल आणि नुसते प्रेफरन्स देऊन पुढची यादी केव्हा लावणार, सिलेक्शन केव्हा देणार, नियुक्ती हातात केव्हा देणार, शाळा केव्हा देणार. कारण ही सगळी प्रोसेस आहे मित्रांनो, याला भरपूर वेळ लागतो. जर हे प्रेफरन्सच लवकर हे करत नाहीये तर पुढच्या गोष्टी कशा होणार. शिक्षण मंत्री किंवा त्यांचे जे काही लोक आहेत ते येऊन एवढंच सांगतात शिक्षक भरतीवर बंदी होती. अरे शिक्षक भरतीवर बंदी होती, परंतु प्रशासनामध्ये जे काम आहे चालू असतं त्यावर बंदी नव्हती ना. कारण तुमच्या प्रशासनातलं कामच अजून चालू आहे. शिक्षक भरतीची बंदी तर उठून किती महिने लोटून गेले, 2 महिने झाले आहे की बंदी उठलेली आहे, तरी देखील तुम्ही आतापर्यंत आम्हाला नियुक्त्या देऊ शकले नाहीत. गेले 9 महिने 10 महिने झाले नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. तर त्याचमुळे मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की फक्त यासाठी DED स्टुडंट असोसिएशनचं जे काही पुण्याला आंदोलन चालू आहे संतोष मगर सरांच्या, तर त्या आंदोलनाला तुम्ही सपोर्ट करा. यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. मला खूप साऱ्या कमेंट आल्या की मॅडम एक डेडिकेटिव्ह व्हिडिओ बनवा, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की हेल्थ इश्यू असल्यामुळे मला तो बनवता आला नाही. त्याचमुळे आज हा लेट का होईना मी व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून आपले जे काही सबस्क्रायबर आहे आपला व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरपेक्षा खूप जास्त लोक बघतात. असं मला एक मेल देखील आला होता की मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवा. तर त्याचमुळे मी म्हटलं की आपण हा व्हिडिओ आता बनवायला हवा, जेणेकरून ज्यांना शक्य आहे मित्रांनो, फोर्स कुणाला नाही, परंतु ज्यांना शक्य आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन सपोर्ट करा, जेणेकरून पुढच्या गोष्टी होतील. आता जे पुढारी चॅनल आहे तिथले जे व्हिडिओज तुम्ही बघा मित्रांनो, त्यांनी आपल्याला खूप सारा सपोर्ट केला आहे. त्या चॅनलला खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी खरंच शिक्षक भरतीचा मुद्दा उचलून धरला आहे. बाकी चॅनलवाल्यांनी म्हणजे ABP माझा किंवा TV9 यांनी जो मुद्दा झाला होता कोमल मॅडम सोबत जी घटना इन्सिडेंट झाला होता त्याबद्दल त्यांनी कव्हर केलं, परंतु त्यांनी त्याचबरोबर संतोष लष्करे सर ज्या प्रकारे आंदोलन करत आहे, ज्या प्रकारे उपोषण करत आहे, ती गोष्ट देखील कव्हर करायला हवी होती.
विद्यार्थी त्यांनी कव्हर केली नाही, तर मीडियापर्यंत आपली गोष्ट जास्तीत जास्त पोहोचायला हवी, म्हणजे जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे की किती म्हणजे विद्यार्थी 30-30, 35-35 वयाचे विद्यार्थी आज उपोषण करत आहे, म्हणजे ते वाट बघत आहे. आणि तुम्ही बघा 750 पैकी 300-350 लोकांना सध्या 2017 मध्ये नियुक्त्या मिळाल्या, अजूनही 2017चा एक राऊंड बाकीच आहे. जर प्रशासन एवढं म्हणजे जर अधिकारी एवढंच यांनी काम करत असतील तर येत्या 2 दिवसामध्ये त्यांची यादी लावून उरले 5 तारखेपर्यंत, म्हणजे 5 तारखेलाच 5 डिसेंबरलाच 2023 साठी प्रेफरन्ससाठी 2023ला प्रेफरन्स उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थी प्रेफरन्स देतील आणि डिसेंबरमध्येच फायनल यादी लागली जावी. तर यात आपल्या मागण्या असल्या पाहिजे. त्यांनी सांगितलं होतं की ज्या रिक्त जागांच्या 80% तर ते दिसतच नाहीये. काल यांनी स्टेटमेंट केलं की 20,000 जागा भरल्या, 20,000च जागा भरणार असं दिसतंय मित्रांनो. तर या गोष्टी आता म्हणजे रियालिटी ही आहे की या गोष्टी अशा प्रकारे घडू शकतात. तर या आता पुढच्या प्रोसेस लवकर होण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अन्यथा प्रोसेस आणखी स्लो होतील. जसं की 12,000च्या 4,800 जागा काहीतरी भरल्या, समथिंग जागा भरल्या गेल्या 2017च्या भरतीमध्ये, त्याची पुनरावृत्ती आता होऊ शकते. 30,000 म्हणजे 50,000च्या आल्या 20, 30,000, 30,000च्या 20,000, 20,000च्या 10,000वर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्यासाठी तुम्ही सरकारवर आता दबाव आणणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे, त्यामध्ये शिक्षण मंत्री पुन्हा खोटं बोलणार आहेत. तर तेच खोटं त्यांनी आता पुढे तेच गोष्टी आपल्याला ऐकायच्या नाही. आपण मग हा गुड न्यूज, शिक्षण मंत्री म्हणाले 5 डिसेंबर पासून प्रेफरन्स येणार, तर तसं काही होणार नाही मित्रांनो. म्हणजे ते म्हटले म्हणून येणार नाही, कदाचित आपले अभियोग्यताधारक प्रयत्न करतील म्हणून तरी करत आहेत, म्हणून तरी या गोष्टी होऊ शकतात. तर तेच शिस्तीचे धडे शिकवणारे शिक्षण मंत्री स्वतः शिस्त पाळत नाहीत, एकतर चुकीची म्हणजे विधाने करतात, चुकीची विधानं बोलतात आणि जे काही रियालिटी ही माध्यमांपर्यंत येत नाहीये, तर त्याच गोष्टी माध्यमांपर्यंत आल्या पाहिजे, जेणेकरून आपला मुद्दा उचलला गेला पाहिजे. आपल्याला दुसरं काही नको, यांच्या सत्ता संघर्षामध्ये आपल्याला पडायचं नाहीये, पण आम्हाला प्रेफरन्स द्या, आम्हाला आमच्या नियुक्त्या द्या, ज्या आमच्या हक्काची नोकरी गेल्या 10 वर्षांपासून शिक्षक भरती खोळंबलेली आहे, त्या गोष्टी क्लिअर करा तुम्ही. आणि पुढच्या म्हणजे विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्या. आता फक्त प्रेफरन्स येतील या गोष्टी या नकोय, आम्हाला विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्या. तर यासाठी आता म्हणजे प्रयत्न झाले पाहिजे, मग शिक्षण मंत्र्यांकडून का होईना. एक गोष्ट आम्ही सातत्याने ऐकतो की इतिहासात एवढी मोठी भरती झाली नाही. अरे इतिहासामध्ये भरती झाली नाही, ती केली कुठं तुम्ही? इतिहासात भरती झाली नाही, ती केली. मी इतिहासातील भरती केली, मग तुम्ही जर इतिहासातील मोठी भरती करताय तर ती 55,000ची पाहिजे. खोटं बोलून 30,000 आणि 30,000ची 20,000 कशाची इतिहासातील मोठी भरती? कोणती मोठी भरती? मी भरती केली, मी पण सोडून जर समजा सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना काय हवं आहे त्यांना वेळेत गोष्टी जर दिल्या असत्या, मग तुमच्या आम्ही टप्पेही मान्य करत होतो, तुमचं आम्ही सगळंच मान्य करत होतो, परंतु त्या गोष्टी केल्या गेलेल्या नाही. आणि अभियोग्यताधारक कसे बेशिस्त आहे हे सांगितलं जातं, तर ते बेशिस्त नाहीयेत. बेशिस्त कोण आहे हे सगळं माध्यमांना दिसलेलं आहे. आपल्याला अशी या विषयावर बोलायचं नाही जास्त, परंतु कसं आहे की गरज आहे, कारण त्या गोष्टी जर केल्या नाही तर मग आम्हाला आमचं व्यक्ती स्वातंत्र्य नाही, आम्हाला तुम्ही आमच्या हक्काच्या नोकऱ्या देत नाही. आमच्याकडून 1,000 रुपये फीस वसूल केलेली आहे, परंतु आम्हाला आमच्या नोकऱ्या देत नाही. 1,000 रुपये सारखी म्हणजे जिथं परीक्षा केंद्राच्या काही परीक्षा आहेत, जसं तुम्ही केवी वगैरे बघता तुम्ही, तर त्या परीक्षांमध्ये एवढी फीस आकारली जात नाही जेवढी परीक्षा फीस महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सरसेवेच्या परीक्षांसाठी आकारली जाते. प्रत्येक परीक्षेची यांनी 1,000 रुपये फीस घेतली आणि कुठल्याच परीक्षेचा निकाल लावलेला नाही आतापर्यंत. तुम्ही अदर एक्झाम देखील पाहिले असेल, तर तलाठी भरती असो, आता त्यांनी फक्त वन विभागाचा आणि पशुसंवर्धनचा निकाल लावला, तो देखील फायनलाइज झालेला नाहीये. म्हणजे काय होतं की एक विद्यार्थी आहे जो सगळ्या परीक्षांचा फॉर्म भरतो, त्याच्याकडे पैसे नसताना देखील तो फॉर्म भरतो. काही विद्यार्थी सगळीकडे क्वालिफाईड होतात, मग तुम्ही निकाल लावा आणि ते विद्यार्थी बाजूला होणार. जर शिक्षक भरती झाली तर शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार बाकीच्या स्पर्धा परीक्षांमधून बाजूला झाले असते आणि त्या ऑदरच्या सरसेवेच्या एक्झाम आहे ते इतरांना संधी मिळाली असती. आता एखादा हुशार विद्यार्थी आहे, मग त्याची चूक नाहीये, तो हुशार आहे, पण तो सगळीकडे आहे, मग त्याने सगळीकडे पैसे भरायचे, त्याचं सगळीकडे जर सिलेक्शन झालं तर त्यातली तो एकच घेणार ना. नोकरी किती ठिकाणी करणार? एका ठिकाणी. मग बाकीच्या जागा, यामुळे इतरांवर अन्याय होतो. चला बाकीच्या फील्डमध्ये बाकीच्या ज्या आहेत तिथे वेटिंग लिस्ट लावली जाते, तर इतर विद्यार्थ्यांना चान्स मिळतो, परंतु शिक्षक भरतीमध्ये ते देखील केलं जात नाही. इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या शिक्षक भरतीमध्ये काय आम्हाला वेगळं दिसलं? आम्हाला थोडं तरी काहीतरी वेगळं दिसलं की वेटिंग लिस्ट लावतोय मी, इतरांपेक्षा हे वेगळं केलं, ते वेगळं काहीच नाहीये. आणि भरती ही गेल्या 10 वर्षात झाली नाही तर ती करणं गरजेचंच होतं, तर त्यामुळे ते काही वेगळं केलं नाही.
आणि खरंच मला इथून एक कळकळीची विनंती आणि भविष्यामध्ये आम्हाला ना म्हणजे एक गोष्ट की भविष्यामध्ये आम्हाला एक शिक्षित वेल ग्रॅज्युएट PhD वगैरे झालेला शिक्षण मंत्री मिळावा, जेणेकरून त्यांना आमच्या सर्वसामान्यांच्या समस्या कळल्या पाहिजे, की जेणेकरून काय गोष्टी घडत आहे. विनाकारण की मी एवढी भरती करतो, मी आमचे कॉल लेटर म्हणजे नियुक्तीपत्र तयार आहे, फक्त नाव टाकायचे आणि द्यायचे. अरे इथे जाहिरात आली नाही, इथे प्रेफरन्स भरले नाही आणि यांचे नियुक्तीपत्र तयार होते, मग द्या आम्हाला नियुक्तीपत्र. जर तयार होते तर द्या ना आता. म्हणजे आता सगळ्यांनाच कळतंय की कोण खरंय, कोण खोटंय, कोण काय बोलतो, कोण शिस्तीचा आहे, कोण बेशिस्त आहे, हे सर्वांना कळत आहे. आक्रमकपणे वगैरे व्हिडिओ करण्याचं कारण असं की सगळेच विद्यार्थी सध्या आक्रमक झालेले आहेत. गोष्टी पुढे होत नाहीये. जर ही 2023ची भरती याच वर्षामध्ये पूर्ण केली तर आपण काहीतरी मान्य करू की खरंच आमच्यासाठी काहीतरी केलं. परंतु जर ही भरती जर 2024 मध्ये जात आहे तर तुम्ही 1 वर्षांपासून एक्झाम घेतलीच कशाला? चला मित्रांनो, हे मुद्दे बरेचसे मुद्दे आहेत. जर आपण म्हणजे एखादा माझ्याऐवजी एखादा सर्वसामान्य अभियोग्यताधारक देखील त्याचे भरपूर मुद्दे मांडू शकतो. मी त्यातले काही मुद्दे यात मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचाव्या. आणि मेन मुद्दा हा आहे की जे काही पुण्यात आंदोलन होत आहे त्याला सपोर्ट करा. 2017चा उर्वरित राऊंड बाकी आहे माझ्या सैनिकांचा, त्यासाठी पाठपुरावा करा. या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या अपडेटसाठी चॅनल सोबत राहा. अपडेटसाठी मी कम्युनिटीला देखील पोस्ट टाकतच असते. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जर तुम्ही तिथून आपली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून ते जॉईन करू शकता, जेणेकरून तुमच्या समस्या तुम्ही तिथेही मांडू शकता. त्याचबरोबर अपडेट तुम्हाला तिथेही मिळत जातील. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.